आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आज कलेक्टर ऑफिसला येऊन काँग्रेसतर्फे कधी नव्हे अशी घटना परवा आपल्या संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना काँग्रेस आणि विरोधी पक्षाचे जवळजवळ 150 खासदार निलंबित केले। कारण की खासदार फक्त या संसदेच्या सुरक्षेबद्दल पंतप्रधानांना किंवा गृहमंत्र्यांना निवेदन करावं आणि संसदेला अवगत करावं ही मागणी करत होते। काही देशात घडणाऱ्या घटनेबद्दल चर्चा घडून आणायचा मागणी करत होते, पण त्याच्या मागणीचा त्यांनी दखल न घेता, मागणीला उत्तर न देता शहा आणि मोदी यांनी संसदेत समोर येऊन उत्तर देण्याच्या ऐवजी संसदेतील खासदार निलंबित केले आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम केलं। इतिहासात मला असं वाटत नाही कधी 150 खासदार एकाच वेळेत निलंबित होण्याची ही घटना देशामध्ये पहिल्यांदाच घडली। त्याचा निषेध करण्याचा आणि कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून या शासनाचा आणि भाजप सरकारचा आणि मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं आणि आमच्या भावना कळवण्याची विनंती केली। त्याच पद्धतीनं परवा भोकरदन शहरामध्ये काँग्रेस पक्षातर्फे हंडा मोर्चा काढण्यात आला होता। कारण की भोकरदनला गेल्या 2 महिन्यापासून पाण्याची समस्या भेडसावत आहे आणि प्रशासक असल्यामुळं तिथं बॉडी डिझॉल्व झालेली आहे। 2 वर्षापासून प्रशासक आणि तिथले CO हे भोकरदन नगरीतील नागरिकांना पाणी पाजण्यासाठी आज समर्थ ठरलेले। 2 महिन्यापासून कागदावर टँकर चालू आहेत, पण महिना गावातील जनतेला पाणी मिळत नाही। अशीच परिस्थिती 2018मध्ये आम्ही सत्तेवर असताना निर्माण झाली होती। आम्ही 8 महिने जनतेला नळाने 4थ्या ते 5व्या 20 टँकर चालू असताना 4थ्या ते 5व्या दिवशी पाणी पाजलं आणि इथं आज 25 टँकर चालू असतानाही ते महिना पाणी पाजू शकत नाही। म्हणून आम्ही तो मोर्चा काढला होता आणि आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की आम्हाला खडकपूर्णाचं पाणी जे 3 किलोमीटरवर आलेलं आहे ते फक्त म्हणजे शासनाचा 1.5 कोटीचा खर्च महिन्याला टँकरवर होतो, पण 10 ते 15 लाख जर खर्च केले तर आम्हाला खडकपूर्णाचं पाणी नियमित मिळू शकतं। हेही निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबांची चर्चा केली। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचा हा प्रश्न आम्ही सोडू। जर तो वेळेत सुटला नाही तर तीव्र असं आंदोलन आम्ही परत भोकरदनमध्ये करू। या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो।